मागच्या काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस की मी प्रवास करत होतो त्यावेळेस प्रवासाविषयीच आयुष्याच्या एक लिहिण्याचा काहीतरी प्रयत्न केलेला, जे की स्वतःसाठीच होतं. पण ते वाटलं की कुणाला तरी सांगावं, तर ते लिहिलेलं सादर करतो आहे. तसं लिहितो आहे की आयुष्याचा प्रवास सुरू असताना एक वेळ अशी येते, जेव्हा तुम्हाला कळायला लागतं की तुमचा खरा सुरू झाला आहे तो प्रवास. जो लहानपणी खेळत बागडत मित्रांसोबत व आईवडिलांसोबत चालत जातो, पण एकदा का तुम्ही तुमची 20 वर्षे त्यांच्यासोबत घालवली की त्यानंतर शिक्षण, नोकरी, उद्योग इत्यादीसाठी तुम्ही तुमचं घर सोडता, मित्र सोडता व नवीन दिशेने भविष्य घडवण्याच्या आशेने सुरू करता. तो असतो तुमचा प्रवास. ह्या प्रवासात पण तुम्ही अनेकदा नवीन सहप्रवासी शोधत राहता, ज्यांच्या सोबत की तुमचा प्रवास सुखकर होईल. पण प्रत्येक वेळी तुम्हाला ते भेटतीलच असं तर नाही. जेव्हा तुम्ही एकटे प्रवास करत असता, स्वतःला इतरांच्या आयुष्याकडे पाहून तुलना करत असता, तेव्हा टेन्शन, एन्झायटी, डिप्रेशन, ओव्हरथिंकिंग हे तुमचे सहप्रवासी होतात आणि तुमचा स्वतःलाच हरवण्याताना पाहण्याचा सुरू होऊ लागतो कुठेतरी प्रवास. एवढंच नाही तर त्यात जेव्हा तुम्ही मोठे होत असता, त्याचबरोबर तुमच्याकडनं अपेक्षा, मागण्या ह्या तर वाढतातच, पण जैविकदृष्ट्या तुमचं शरीर, मन भटकत राहतं. कुणाला तरी एकदा पाहिलं, एकदा बोललं की मेंदूमध्ये डोपामाइन, सेरोटोनिन हे हार्मोन मुक्त होतात व तुम्हाला वाटायला लागतं की ही व्यक्ती तुमच्या त्या प्रवासाचा सहप्रवासी असावी, जो की तुम्ही करू इच्छिता. मग आधी मैत्री होते, तुमची ती भावना जर व्यक्त केली तर बऱ्याचदा मैत्री तुटायची भीती नाही केली तर तो प्रवासी निघून गेल्यावरती व्यक्त न होण्याचं राहतं ते दुःख. मग व्यक्त होऊन हो झालं तर ठीक, नाहीतर पुन्हा ह्या प्रवाशासोबतचं तुमचं नातं मात्र थोडंसं अस्ताव्यस्त होतं, ज्याचा परिणाम होतो तुमच्या त्या प्रवासावरती. प्रवासभर तोच विचार, योग्य झालं ना, व्यक्त केलं ना, ती व्यक्ती योग्य आहे नाही, पुढचं काय होईल, व तुमचा असाच म्हातारपणापर्यंत चढ उताराच्या वाटेने सुरू राहतो. जो संपतो केवळ मृत्यूच्या वेळी, तो असतो तुमच्या आयुष्यात करत असलेला आणि होत असलेला तुमचा हा प्रवास. धन्यवाद.